सायंकाळी नेमकी 7 वाजता अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातल्या पिंपळकोटा गावात भोंगा वाजतो. त्या एका आवाजानंतर घराघरात टीव्ही बंद होतात, मोबाईल बाजूला ठेवले जातात आणि मुलं पुस्तकं उघडून अभ्यासाला बसतात. ही कोणतीही घोषणा नाही, कोणतीही सक्ती नाही, पण हा आवाज आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतोय. कारण हा आवाज फक्त भोंगा नाही, तो एका गावाच्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय आहे. आज आपण पाहणार आहोत पिंपळखुटा गावात हा निर्णय कसा झाला, नेमकं काय घडलं, कोण सहभागी होतं, हा उपक्रम कसा राबवला गेला आणि त्याचे परिणाम काय दिसत आहेत. ही गोष्ट सुरू होते गावचे सरपंच गजानन पडोळे यांच्यापासून. गजानन पडोळे गेल्या काही महिन्यांपासून एक बदल पाहत होते. शाळेतून घरी येणारी मुलं थेट मोबाईल हातात घेत होती. अभ्यासाची वही उघडण्याआधी रील्स सुरू होत होत्या. टीव्ही सतत चालू असायचा. पालकांना वाटायचं मुलं शांत आहेत, पण प्रत्यक्षात ती स्क्रीनमध्ये हरवलेली होती. अभ्यास मागे पडत होता. हा बदल त्यांना अस्वस्थ करत होता. म्हणून त्यांनी हा विषय थेट ग्रामसभेत मांडायचं ठरवलं. ग्रामसभेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आपल्या मुलाचं भविष्य आपण आज कशाच्या हातात देतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्या बैठकीत गावकरी, पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य सगळे उपस्थित होते. चर्चा झाली. काहींनी मोबाईलचं महत्त्व सांगितलं, काहींनी अभ्यासावर भर दिला, पण शेवटी सगळ्यांचं एकमत झालं, मुलांसाठी रोज ठराविक वेळ अभ्यासासाठी राखायला हवा. इथून पुढचा निर्णय झाला. गावात रोज सायंकाळी 7 ते रात्री 9 हा वेळ फक्त अभ्यासासाठी राखायचा. पण हा निर्णय फक्त तोंडी राहू नये यासाठी सरपंचांनी प्रत्यक्ष उपाय शोधला. ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातील एका विद्युत खांबावर भोंगा बसविण्यात आला आणि ठरवलं गेलं, दररोज नेमकी 7 वाजता हा भोंगा वाजेल. तो भोंगा म्हणजे नियम नाही, तो एक आठवण आहे. पहिल्या काही दिवसात मुलांना सवय नव्हती. काही घरांमध्ये टीव्ही लगेच बंद होत नव्हता. काही ठिकाणी मोबाईल हातातच राहायचा. पण हळूहळू ही वेळ सवय झाली. मुलांना समजायला लागलं की हा वेळ आपलाच आहे. आता रोज काय चित्र दिसतं? सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजतो. गावात एक क्षणभर शांतता पसरते. मग घराघरात हालचाल सुरू होते. टीव्ही बंद होतो. मोबाईल बाजूला ठेवले जातात. मुलं अभ्यासाच्या टेबलाकडे जातात. काही घरात आई किंवा वडील शेजारी बसतात. काही घरात आजी आजोबा शांतपणे पाहत बसतात. हे दृश्य रोज घडतं. हा उपक्रम खरंच चालतोय का हे पाहण्यासाठी वरुड तालुक्याचे गटविकास अधिकारी सुभाष पिल्लारे पिंपळखोटा गावात गेले. त्यांनी कोणताही उपक्रम ठेवला नाही, कोणताही सत्कार नाही. ते थेट घराघरात गेले. त्यांनी स्वतः पाहिलं, मुलं अभ्यास करत होती, मोबाईल बाजूला ठेवलेले होते, टीव्ही बंद होते. पिल्लारे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. त्यांनी सरपंच गजानन पडोळे यांना सांगितलं, हा उपक्रम मुलाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. डिजिटल व्यसन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे. यानंतर ही बातमी लोकमतमध्ये 8 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आणि तिथून ही गोष्ट राज्यभर पोहोचली. लोकांना आश्चर्य वाटलं. आजच्या काळात संपूर्ण गाव एकत्र येऊन असा निर्णय घेतो हे लोकांना नवीन वाटलं. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. हा उपक्रम पिंपळखुट्यात पहिल्यांदाच झाला असं नाही. महाराष्ट्रात याआधी असाच प्रयोग झाला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगावमध्ये गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. तिथेही सायंकाळी 7 ते 9 अभ्यासाचा वेळ आहे आणि पहाटे 5 ते 7 हा दुसरा अभ्यासाचा वेळ ठेवण्यात आला आहे. तिथेही भोंगा वाजतो, तिथेही मोबाईल बंद होतात. फरक इतकाच आहे की धुळगावमध्ये शिक्षक आणि मार्गदर्शन केंद्राचे लोक घराघरात जाऊन अभ्यासाची पाहणी करतात, मुलांना प्रोत्साहन देतात, अडचणी समजून घेतात. त्याचा परिणाम काय झाला? धुळगावमधील 53 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. ही आकडेवारी अधिकृत नोंदीवर आधारित आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या उपक्रमाचं अधिकृत कौतुक केलं आहे. म्हणजे हा प्रयोग भावना नाही, निकाल देणारा प्रयोग आहे. आता पिंपळखुटा गावात हा उपक्रम अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. नेमकी सुरुवात कधी झाली याची तारीख बातमीमध्ये स्पष्ट नाही, पण हा उपक्रम अलीकडचा आहे आणि तरीही त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. शिक्षक सांगतात मुलांचं लक्ष वर्गात वाढले. पालक सांगतात मुलं स्वतःहून अभ्यासाची आठवण ठेवतात. मुलं सांगतात आता मोबाईल न पाहताही वेळ जातो. इथे एक साधा प्रश्न निर्माण होतो, हे सगळं फक्त भोंग्यामुळे होतंय का? नाही, हे सगळं होतंय कारण एक संपूर्ण गाव एकत्र उभं राहिलं आहे. आज आपल्या घरात सायंकाळी काय चित्र असतं? टीव्ही चालू, मोबाईल हातात, प्रत्येकजण वेगळ्या स्क्रीनमध्ये. संवाद कमी, शांतता आहे.
पण ती एकटेपणाची. पिंपळखोटा आणि धुळगावमध्ये शांतता आहे, पण ते एकत्र येण्याचे आहे. सरपंच गजानन पडोळे म्हणतात, ज्ञानाला प्राधान्य द्या, मोबाईलला नाही. हा उपदेश नाही, हा अनुभवातून आलेला विचार आहे. आता पुढे काय? गटविकास अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पिंपळखोटा गावाचा आत्मविश्वास वाढलाय. इतर गावांमधून फोन येतात. काही सरपंचांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे. हा उपक्रम आपल्या गावातही करता येईल का, याचा विचार सुरू झालाय. जर हा प्रयोग राज्यभर पसरला तर काय बदलेल? मुलांचं लक्ष वाढेल, शालेय निकाल सुधारतील, कुटुंबात संवाद वाढेल. मोबाईल साधन राहील, आयुष्य नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, हा प्रयोग कोणावरही लादलेला नाही. हा ग्रामसभेचा सामूहिक निर्णय आहे. कायदेशीर चौकटीत लोकशाही पद्धतीने घेतलेला निर्णय आहे आणि म्हणूनच तो टिकतो. आणि शेवटी एक सत्य स्वीकारावंच लागेल, मुलांचं भविष्य सरकारपेक्षा आधी समाजाच्या हातात असतं. आणि समाज बदलतो तेव्हा भोंग्यांसारखी छोटी गोष्टही इतिहास घडवू शकते. आजच्या व्हिडिओत इतकंच. पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.